सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. संगणकाचा जो आपण कोर्स पाहत आहोत, ओके, पूर्ण मी कवर करणार आहे. थेरी सर्वप्रथम प्लस PYQ, जे तुम्हाला कोणकोणत्या परीक्षेला उपयोगी आहे. तुम्ही म्हणजे सगळीकडे GKमध्ये तर कवर होईलच, परंतु स्पेसिफिकली कोर्टातल्या अंगणवाडी, SI, स्वच्छता निरीक्षक, कृषी विभाग, ग्रामसेवक आणि तलाठीमध्ये 25 पैकी 2 ते 3 प्रश्न, कारण 2023ला यावर प्रश्न आला होता. आणि जर पुरावा पाहिजे असेल तर कोणत्या वर्षी 2023च्या तलाठीच्या परीक्षेत प्रश्न हा आलेला होता. अंगणवाडी आणि SI आणि त्या न्यायालय भरती याला स्पष्ट उल्लेख आहे. ह्या दोघाला तर 10 प्रश्नाचा उल्लेख आहे. तलाठीमध्ये आहे का नाही हा जर कव्हर करायचा झाला तर 2023ची प्रश्नपत्रिका वाचा. इनपुट विशेष म्हणजे याच धड्यावरती व्हिडिओ आला होता. आता महत्त्वाचा मुद्दा, असं सांगण्याचं कारण काय की अभ्यास म्हणजे थेरी जी आहे ती योग्य आहे का विनाकारण घेतोय हे सांगणं. कारण आपल्याला PhD करायची नाही तर आपल्याला युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड हे मॅसेज दर महिन्याला आला पाहिजे, या दृष्टीनं काम करायचे आहे. तर संगणकाचे प्रकार व्हिडिओमध्ये का असणार आहे, इनपुट आउटपुटबद्दल माहिती, कोणत्या पॉईंटला प्रश्न विचारला होता ते त्यावेळेस सांगणार आहे. आत्तापर्यंत 2022 पासून 2023 पर्यंत किती 2026 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये किती प्रश्न होते या प्रकरणावर, तर 11 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये गृहीत करता विचारलेला आहे. आणि शेवटी शिकवत असताना टर्निंग पॉईंट्स टेलिग्राम आणि टर्निंग पॉईंट्स ॲपची मार्केटिंग मी करणार. योग्य वाटलं, वेळ असेल तर बघा, तुमचा वेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर बघा, संगणकाचे भाग यावर प्रश्न आलेला आहे. आणि 2022 पासून जेवढ्या परीक्षा झाल्या टिल द डेट डिसेंबर 2025 यामध्ये 11 वेळेस प्रश्न या प्रकरणावर आलेले आहेत. फक्त या प्रकरणावर 11 प्रश्न आहेत. तलाठी, अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेत आलेला आहे. त्यानंतर इतर परीक्षेत पण आहेत, मी तुम्हाला शिकवत असताना सांगतो. ओके, संगणकांना चालवण्यासाठी वेगवेगळे साधन उपयोगात घेतले जातात, त्यांनाच संगणकाचे भाग किंवा पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर असे म्हटले जातात. ओके, संगणकाच्या भागांना 2 भागात विभागले जाते. हे 2 भाग म्हणजे अर्थात जे प्रकरणाचं नाव आहे तेच. आता सगळ्यात महत्त्वाचं 2 जे भाग आहेत मी सांगितलं तुम्हाला, एक इनपुट डिव्हाइसेस, इनपुट, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आउटपुट. ओके, इनपुट डिव्हाइसमध्ये नेमकं काय होत असतं, डिव्हाइसमधून संगणकावर डेटा जो आहे तो प्रवाहित म्हणजे डिस्प्ले होत असतो. ओके, तर आउटपुट डिव्हाइसमध्ये संगणकावरून डिव्हाइसकडे डेटा वाहतो. ओके, पुन्हा एकदा थोडक्या भाषेत सांगतो मी. इनपुट डिव्हाइस समजून घेतल्याशिवाय तुम्हाला क्लिअर येईल आणि वाक्याची रचना समजून जाईल. आता इनपुट डिव्हाइस कोणकोणते हे खाली येणार आहे. आता समजा 1 मिनिट आपण विचार करू. कीबोर्ड काय करत असतं, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर किंवा मायक्रोफोन संगणकाकडे काय करतात, डेटा पाठवतात. म्हणजे काय, वापरकर्ता काही माहिती इनपुट करत असतं म्हणजे देत असतं आणि ती संगणकामध्ये काय होत असतं, प्रवाहित होत असते. आता आउटपुट डिव्हाइस हे जे आहेत, आउटपुट डिव्हाइस त्या संदर्भात, आता आउटपुट डिव्हाइसमध्ये मॉनिटर आले, प्रिंटर आले, स्पीकर आले, तुम्हाला जे ढोबळमानं दिसतात ते. आउटपुट डिव्हाइस काय होत असतं, ही जी संगणकातली जी माहिती आहे संगणकातून डेटा घेतं आणि वापरकर्त्याला कोणाला दाखवतात, वापरकर्त्याला जे युजर आहेत दाखवतात, स्पीकर असेल तर ऐकवतात. म्हणजे संगणकामध्ये जी प्रक्रिया झालेली आहे, प्रोसेसिंग झालेली आहे, ती डेटा बाहेर काढायचं काम करत असतं आउटपुट डिव्हाइस. थोडक्यात काय, इनपुट ही वापरकर्त्याकडून संगणकाकडे डेटा जाणे, आउटपुट म्हणजे संगणकाकडून वापरकर्त्याकडे डेटा येणे. ओके, आता काही महत्त्वाच्या भागांची माहिती पुढील प्रमाणे पाहू, परंतु सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, हे जे पुढचं चार्ट दिसत आहे तुम्हाला, PPT दिसत आहे, त्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा सांगतो, आले म्हणजे आलेलं आहे आणि पुढे पण येऊ शकतात. इनपुट उपकरणे कोणकोणते आहेत हे सरळ स्पष्ट माहिती पाहिजे, चुकलं नाही पाहिजे, इव्हन चित्र पाहून समजून घेतलं पाहिजे. नसेल एकदा आत्तापर्यंत असं कुणी असेल की संगणक पाहिलंच नाही, कृपया जाऊन सायबर कॅफेवर कोणाच्या घरी असेल तर जाऊन सगळं
बघायचं आहे. ओके. आउटपुट उपकरणे कोणते ते देखील बघायचं आहे तुम्हाला. इनपुट उपकरणामध्ये माऊस आहे, कीबोर्ड आहे, मायक्रोफोन आहे, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर आहे. ओके, हे MICR, स्कॅनर, ओके, वेबकॅम, मॉनिटर. आता आउटपुट उपकरणे मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन, प्रोजेक्टर. आता या इनपुट आउटपुटपैकी कशावर प्रश्न आला हे सांगून देतो. माऊसवर प्रश्न आहे, MICवर प्रश्न आहे, स्कॅनरवर आहे, मॉनिटरवर आहे, प्रिंटरवर मला आठवत पण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नाही, परंतु सेंट्रल परीक्षेमध्ये आहे, कुठल्या तरी बँकिंगला विचारलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे हे जे टिक केले तेवढ्यावर प्रश्न 2000 ह्या 3 वर्षात आलेले आहेत. इनपुट उपकरणे बघा, भाग 1. इनपुट उपकरणाच्या बाबतीत जर विचार कराल तर संगणक वापरकर्त्याद्वारे दिलेल्या इनपुटवर कार्य करते. जे युजर आहे जे काही कमांड देईल ते इनपुटवर कार्य करते. आता इनपुट डिव्हाइसचे कार्य साध्या सोप्या भाषेत संगणकाकडे डेटा पाठवणे. हा प्रश्न तलाठी परीक्षेत आला होता बरं 2023चा. ज्यांनी 57 प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील त्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲपवर जी आहे ना, मी अजून कोर्स लॉन्च केला नाही पण आता मी ते सगळं प्रश्नपत्रिका देणार आहे, काम चालू आहे. तर ते तुम्ही तलाठी एक ग्राम महसूल अधिकारी जे फोल्डर त्यांना त्याच्यात बघून घ्या. मे बी 149 फी ठेवू किंवा 49 ठेवू, त्या दरम्यान काहीतरी करू आपण. तर इतर जी कुठली कोर्स जॉईन करायचे असतील तुम्ही फक्त टर्निंग पॉईंट्स डाउनलोड तर करा, बघू आपण, जॉईन न करा. ओके. संगणकाला इनपुट देण्यासाठी वेगवेगळे उपकरणे वापरले जातात. अर्थात वर उदाहरण दिलं मी. काही इनपुट उपकरणांची माहिती पुढील प्रमाणे आहे. चला माऊस पाहू आपण. माऊस बघितलंय. माऊस हा संगणकात कर्सर कंट्रोल करतो. कर्सर तुम्हाला माहिती आहे ना, जे कॉम्प्युटरवर हलतं, माऊसला तुम्ही हलवल्यानंतर जे इकडं तिकडं हे दिसतं त्याला कर्सर म्हणतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की संगणकाचा अभ्यास करत असताना समोर जर असेल तर एकदम बेस्टच राहील. ओके, फ्रंटला ठेवून म्हणजे बघा, म्हणजे फील करा अभ्यास करत असताना समोर ठेवून, तरच तुमचा चांगला अभ्यास होईल. माऊसच्या मदतीने संगणकात कोणतेही फोल्डर उघडणे, कॉपी पेस्ट करणे, डिलीट करणे इत्यादी कामे केली जातात. आता साहजिकच आहे. पुढचा कीबोर्ड आहे. कीबोर्डसुद्धा इनपुट उपकरण आहे. ओके, कीबोर्डवर वेगवेगळे बटन असतात. आता कीबोर्डवर जे बटन आहेत ना, ते फंक्शन बटन काय करतं, एंटर बटन काय करतं, स्पेस बार काय करतं, ओके, कॅप्स लॉक काय आहे, त्यानंतर टॅब, ओके, त्यानंतर कंट्रोल शॉर्ट की, यावर प्रश्न आलेले आहेत. सरळ स्पष्ट सांगतो, आलेले आहेत म्हणजे मी वाचलेलं आहे म्हणून सांगतो. ओके. त्यानंतर कीबोर्डच्या मदतीने संगणकावर माहिती टाईप करणे तसेच इतर महत्त्वाचा डाटा संगणकाला पुरवला जात असतो. स्कॅनर, आता ही ढोबळ मानन आहे, बाकी सगळ्या डिटेलमध्ये माहिती घेणार आहे, जसं संगणकाचे शॉर्टकट वगैरे आहेत ते. ओके. स्कॅनर आता तुम्हाला माहिती आहे, कुठेही बऱ्याच ठिकाणी झेरॉक्स काढायला गेल्यानंतर तुमचं हॉल तिकीट झेरॉक्स काढायचं असेल तिथं स्कॅनर तुम्ही पाहिलं असेल. ओके. स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे इनपुट डिव्हाइस व्हिज्युअल डेटा कॅप्चर करते. आता व्हीडीयूवर प्रश्न आलेला आहे. याचं विस्तारित रूप विचारलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे का? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा पॉज करून. ओके. तर एक लक्षात घ्या, ही व्हीडीयूवर प्रश्न आलेला आहे आणि तो जो आलेला आहे हायकोर्टच्या ज्या परीक्षा झाली होती 2024ला त्यात आलेला आहे, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. ओके. स्कॅनरमध्ये स्कॅन करण्यात आलेल्या डॉक्युमेंटपासून PDF किंवा इमेज बनवता येते. ऑनलाईन फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड करण्याआधी स्कॅन केले जाते. ओके. समजलं असं? वेब कॅमेरा हे तुम्ही बघा, हे इनपुट डिव्हाइस आहे. फॉर्म भरताना तुमच्या बऱ्याच वेळेस याचा संबंध आला आहे. वेब कॅमेराचा उपयोग व्हिडिओ कॉल करण्यासाठी. वेब कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडिओ कॉल दरम्यान ओके एकमेकांना पाहता येते. आजकाल लॅपटॉपमध्ये इनबिल्ट काय असतो, वेबकॅम असतो. ठीक आहे. मायक्रोफोनच्या मदतीने संगणकाला ऑडिओ इनपुट दिला जातो. गाणी रेकॉर्ड करण्यासाठी तसेच नेत्यांच्या रॅलीमध्ये मायक्रोफोनचा वापर केला जातो. चांगल्या दर्जाचे मायक्रोफोन अतिशय महाग असतात. आता जनरली यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी बोयाचा माईक वगैरे वापरला जातो, हे तुम्हाला दिसतेच. ओके. त्यानंतर आता कुठलं तरी माझ्यामध्ये ROD असं काहीतरी रॉड असं काहीतरी आहे, ते बऱ्याच जणांच्या यूट्यूबवर बघताना ते दिसते. आता MICR
ह्याच्यावर प्रश्न आहे विस्तारित रूप शॉर्ट फॉर्म. परंतु ह्या 2-3 वर्षात स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेला माहीत नाही, परंतु सेंट्रलच्या परीक्षेला किंवा इतर स्टेट गव्हर्नमेंटच्या यापूर्वी आलेला आहे. याद्वारे चुंबकीय शाईने लिहिलेला आकडा बँकेतील चेक वाचून CPU कडे थेट जातो. बँकेतील चेक्सवरील बँकेचा कोड शाखेची कोड ही माहिती चुंबकीय शाईने लिहिलेली असते. चेक वटण्यासाठी मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडरचा वापर केला जातो आणि चेकच्या संदर्भातच प्रश्न आलेला होता आणि विस्तारित रूप याचा देखील प्रश्न जो आहे तो परीक्षेत विचारलेला होता. ओके, तुम्हाला कदाचित चित्रामध्ये दिसत असेल MICRची वर्किंग कशी होऊ शकते ते तुम्ही बघा. वाटलं काही कन्फ्युजन असेल तर बिंदास तुम्ही यूट्यूबवर MICR टाका, तुम्हाला भेटून जाईल. जॉयस्टिकवर प्रश्न आला होता का, तर हो आलेला होता. ओके, जॉयस्टिक हे इनपुट डिव्हाइस व्हिडिओ गेमसोबत युजर इनपुटसाठी वापरला जातो. म्हणजे व्हिडिओ गेमिंग जे आहे त्याच्यासाठी वापरला जातो. निर्मला सीतारामन यांनी कंटेंट क्रिएटरसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे, लक्षात घ्या. आणि गेमिंग खेळतच यूट्यूबवर लोक करोडो रुपये कमवायला लागलेले आहेत, हे पण तुम्हाला आता हे वास्तव कळत असेल. पुढे आउटपुट उपकरणे, आउटपुट डिव्हायसेस. आउटपुट प्रक्रियेत पुरविलेल्या माहितीला प्रोसेस करून दाखवले जाते. हा डाटा दाखवण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो त्यांना आउटपुट डिव्हायसेस किंवा आउटपुट उपकरणे म्हणतात. मी याबद्दल माहिती सांगितलेली आहे. मॉनिटर, ओके, ही आहे आउटपुट डिव्हाइसचा, यावर प्रश्न आलेला आहे. आउटपुट डिव्हाइसचे एक प्राथमिक कार्य काय? संगणकावरून परिणाम प्रदर्शित करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आउटपुट उपकरण जे आहे ते वापरलं जातं. आता आउटपुट उपकरणाची माहिती जी आहे त्यामध्ये मॉनिटर आहे, त्याबद्दल पाहूया आपण. तुम्हाला मॉनिटर फ्रंटला दिसत असेल. PPTमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर कृपया मला सल्ला तुम्ही देऊ शकता. व्हॉट्सअपवरही संपर्क करू शकता, हा संपर्क क्रमांक आहे. किंवा काही चुकलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा व्हॉट्सअपवर करू शकता. मॉनिटर हे संगणकातील सर्वात महत्त्वाचे आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हे TV प्रमाणे स्क्रीनच्या स्वरूपात असते. ओके, चित्र बघितल्यानंतर डाटा वाचायची गरज नाही, परंतु प्रश्नात आल्यानंतर ही व्हिज्युअल तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, माऊस व कीबोर्डच्या सहाय्याने संगणकाला देण्यात आलेले इनपुट मॉनिटरवर दिसते. ही जी सेंटेन्स आहे हे महत्त्वाचं आहे, कारण इनपुट दिल्यानंतर आपली डाटा कुठं दिसते, तर मॉनिटर तो सोर्स असतो की जे आपल्याला माहिती आहे ते देत असतं. पुढे आहे प्रिंटर, जे तुम्हाला माहिती आहे प्रिंट काढण्यासाठी, झेरॉक्स काढण्यासाठी. प्रिंटरच्या मदतीने संगणकात असलेल्या कोणत्याही डॉक्युमेंटची प्रिंट काढता येते. प्रिंटर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही प्रिंटर लहान कागद प्रिंटसाठी तर काही मोठ्या कागदासाठी वापरल्या जातात. काही प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर आहेत तर काही कलर आहेत. ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये बघायची गरज नाही. त्यानंतर एक प्रश्न जो ज्या पॉईंटवर आला होता तो म्हणजे USB. प्रिंटरला संगणकाशी जोडण्यासाठी USB हे पोर्ट सामान्यतः वापरलं जातं. त्यानंतर ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे कृपया मार्क करा, स्टार करा. आणि रिझोल्युशन जे आहे ह्यावर देखील प्रश्न आलेला आहे जो प्रिंटरच्या संबंधित आहे. मॉनिटर रिझोल्युशन सारखेच प्रिंटर रिझोल्युशन असते. निर्माण केलेली प्रतिमा किती सुस्पष्ट आहे हे याचे मोजमाप जे आहे ते रिझोल्युशनमध्ये केलं जातं. म्हणजे मोजमाप करण्यासाठी, मेजरमेंटसाठी मोजलं जातं आणि त्यासाठी डॉट्स पर इंच ही शब्द वापरलं जातं. म्हणजे काय, प्रिंटर रिझोल्युशन हे DPI मोजलं जातं. याचं विस्तारित रूप जे आहे डॉट्स पर इंच, इथं मी अंडरलाईन केले ते बघा, मध्ये मोजलं जातं. यावर प्रश्न आहे का, हो विचारला गेलेला आहे. DPI डॉट्स पर इंच प्रिंटर काय इंचात जी आहे इंचातमध्ये काय इंचात किंवा किती बिंदू छापू शकते हे दर्शवते. एका इंचात मोजमाप एकक प्रिंटर रिझोल्युशन मोजण्यासाठी वापरले जाते. हे DPI जे आहे प्रिंटर रिझोल्युशन मोजण्यासाठी वापरलं जातं. कमी DPI असेल डॉट्स पर इंच, हे का नाही, इथं एका पाहिजे. एका इंचात किती बिंदू डॉट्स छापू शकते हे दर्शवते, डॉट्स पर इंच. पुन्हा एकदा सांगतो, जर समजा माझ्याकडून समजलं नसेल तर आता क्लिअर होईल. ही डॉट्स पर इंच म्हणजे प्रिंटर एका का नाही तर एका इंचात, काय आहे, एका इंचात
किती बिंदू डॉट्स इथं तुम्हाला दाखवतोय मी. कमी DPI म्हणून कमी स्पष्टता आहे, चित्र धूसर किंवा कमी दर्जाची दिसते. आणि 1 इंचामध्ये जर जास्त डॉट्स असतील तर तिथं क्लॅरिटी हाय क्लॅरिटी असते, तर त्याला एकदम चांगलं फोटो किंवा प्रिंटर आपण म्हणू शकतो. डॉट्स पर इंच जर जास्त असतील तर जास्त स्पष्टता असते, हे एक समजून घ्या. आता पुढे जे आहे DPI बद्दल थोडक्यात सांगतो. सामान्य DPI मूल्य ओके 300 डॉट्स पर इंच असेल तर साधारण प्रिंट, 600 डॉट्स पर इंच असेल तर उच्च दर्जा, आणि 1200 प्लस DPI म्हणजे डॉट्स पर इंच 1200 डॉट्स जर पर इंचला असतील तर फोटो प्रिंट जो आहे तो चांगला, आणि व्यक्तिगत वापरासाठी असलेल्या कॉम्प्युटर हा जो आहे पर्सनल कॉम्प्युटर जो आहे तो 1200 DPIचा असतो. म्हणजे 1200 1 इंचामध्ये 1200 काय असतात डॉट असतात. इथं स्पष्ट केलं की 1 इंचात किती बिंदू बसतात हे इथं दाखवलेलं आहे. तर 1200 1 इंचात. आता संगणक आहे तुम्हाला किती डॉट 1 इंचामध्ये किती बारीक बारीक असतात ते ओके. तर अशा प्रकारे क्लिअर झालं असेल. थोडक्यात समजून घ्या. कमी DPI असेल तर कमी स्पष्टता ओके, प्रिंटरची गुणवत्ता जी आहे ती कमी असते, आणि जास्त DPI असेल तर जास्त स्पष्टता आणि प्रिंटरची गुणवत्ता ही दर्जा किंवा हे चांगलं असतं, हे क्लिअर करून घ्या. स्पीकर जे आहे स्पीकरच्या मदतीने ऑडिओ आउटपुट ऐकायला येते, म्हणजे गाणे वगैरे ती ठीक आहे. आता भाषणं वगैरे तुम्ही यूट्यूबवरचे पॉडकास्ट वगैरे वगैरे बघता ते. टच स्क्रीन हे एकमेव असे उपकरण आहे जे इनपुट आणि आउटपुट दोन्ही कार्य करते. मोबाईल बघा तुम्ही, मोबाईल इनपुट देतो ना आपण, कीबोर्ड टाईप केल्यावर इनपुट बी होतं आणि त्याच्यावर लगेच डिस्प्ले होतं व्हिडिओ वगैरे. तेच आउटपुट स्क्रीनवर माहिती दाखवते, इनपुट वापरकर्ता स्पर्श करून आदेश देते ओके. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे का? हो आलेला आहे. स्टार करा, वाचून घ्या, समजून घ्या. आता प्रकरण 4 जे आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, अर्थात आपण ते नंतर पाहणार आहोत. कृपया करून टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला कुठले टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील तर जॉईन करा. जसं PPTवर हे दर्जा वाटला कोर्स तर मी व्हिडिओचे संगणकाचे यूट्यूबवर देणार आहे, परंतु टेस्ट सोडवा पोस्ट मिळवा या तत्त्वाचा वापर करायचा असेल तर तुम्हाला टर्निंग पॉईंट्सला सोबत घेऊन चालावं लागेलच. असं काही नाही, तुम्हाला जिथं वाटलं तिथं जॉईन करा ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.